श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर यंदा म्हणजेच 2026मध्ये मकर संक्रांती हा जो सण आहे तर तो 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि हा सण सलग 3 दिवस चालत असतो. तर 13 जानेवारीला मंगळवारी भोगी आलेली आहे आणि या भोगीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळं मुलांवर येणारी सर्व विघ्न संकट नष्ट होतील. त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 13 जानेवारीला मंगळवारी भोगी आहे. 2026मध्ये सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये जे संक्रमण आहे तर ते 14 जानेवारीला दुपारी 3:06 होणार आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 ते सायंकाळी 6:20 असणार आहे. आणि त्याच्याच एक दिवस अगोदर भोगीचा हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. सर्व भाज्या एकत्रित करून ही भोगीची भाजी बनवली जाते आणि या मकर संक्रांतीच्या सणाला बघा तिळाला खूप महत्त्व दिलं जातं. या संक्रांतीच्या सणामध्ये बघा आपण जे पण दान करतो तर त्याचं कितीतरी अधिक पटींनी पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपण तिळाचं 6 प्रकारे दान हे जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. त्यासोबतच बघा भोगी हा जो सण आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला भोगीच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरीही चालणार आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला बघा चिमूटभर तीळ जे आहे तर ते टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि नंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, थोडेसे काळे तीळ आणि फुलाच्या पाकळ्या हे सर्व टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता बघा सलग 3 दिवस आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण की पौष महिना हा सूर्यदेवांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. त्यामुळं आपण हे अर्घ्य महिन्याभरामध्ये इतर कोणत्याही दिवशी देणं आपल्याला शक्य झालं नाही तरी पण या 3 दिवशी तरी आपण सूर्यदेवांना अर्घ्य हे आवर्जून द्यायचं आहे. त्यानंतरनं आपली नित्य देवपूजा करायची आहे. तर बघा देवांना सुद्धा स्नान घालतो आपण, अंघोळ घालतो तर त्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि यानं आपल्याला देवांना अंघोळ घालायची आहे. आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. देवघरामध्ये धूप, अगरबत्ती, दिवा लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मंगळवारी बघा हा उपाय कधी करायचा तर 13 जानेवारीच्या दिवशी आपल्याला सकाळी 9:30 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण की बघा या वेळेमध्ये वातावरणामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झालं नाही किंवा काही कारणास्तव जमलं नाही तर अशा वेळी तुम्ही सायंकाळी 6 नंतरनं हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा अगदीच मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. तर ही मातीची पंती स्वच्छ असायला हवी, ती कुठेही तुटलेली किंवा फुटलेली असू नये. आणि अगदी जर तुम्ही कणकेचा दिवा जर बनवून घेतला तर अतिशय उत्तम राहणार आहे. यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे पीठ व्यवस्थित मळून आपल्याला याचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. दिवा थोडासा आपल्याला आकारानं मोठाच बनवायचा आहे
त्यानंतरनं कलाव्याचा जो धागा असतो, रक्षासूत्र जे आपण म्हणतो त्याला बघा, आपण हातामध्ये बांधत असतो. तर तो धागा थोडासा आपल्याला घ्यायचा आहे आणि याची वात आपल्याला या दिव्यामध्ये घालून घ्यायची आहे. या दिव्यामध्ये वात घालून घेतल्यानंतरनं बघा, आपल्याला त्याच्यामध्ये साधं तेल, आपण दिवा लावण्यासाठी जे रोज तेल वापरतो, तर ते तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून घेतल्यानंतरनं आपल्याला या दिव्यामध्ये बघा, मसाल्यातील काळ्या मिऱ्या ज्या असतात, तर त्या 3 काळ्या मिऱ्या ह्या ज्या आहेत, तर त्या टाकायच्या आहेत. थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यासोबतच थोडेसे तीळ टाकायचे आहेत. या 3 वस्तू या दिव्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आणि ज्या पद्धतीनं आपण मुलांचं औक्षण करतो, तर त्या पद्धतीनं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे. गंध लावायचा आहे, अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यानं आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. आता बघा, तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, तर 2 मुलं असतील तर मग 2 मुलांसाठी 2 दिवे बनवायचे का? तर अजिबात नाही. एकाच दिव्यानं आपल्याला दोन्ही मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. आता बघा, काही कारणास्तव आपली मुलं बाहेरगावी असतील किंवा आपली मुलं मोठी असतील, तरी देखील त्यांच्यावरून देखील आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे. आता मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्या फोटोवरून आपल्याला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हे औक्षण करू शकता. आणि त्यानंतरनं हा दिवा परत आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचा आहे. जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत आपल्याला तो दिवा जळू द्यायचा आहे आणि नंतरनं बघा, दुसऱ्या दिवशी हा दिवा आपण झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. जिथे बघा कीटक मुंग्या येऊन हा जो कणकेचा दिवा आहे तर तो खाऊन टाकतील, अशा ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो टाकायचा आहे. तर असा हा एकदम साधा सोपा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. यामुळं बघा, आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आता लहान मुलं असतील तर हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, आपलं अजिबात ऐकत नाहीत. अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. किंवा मुलं मोठी आहेत, पदवीधर आहेत, त्यांना नोकरीमध्ये काही अडचणी येत आहेत, त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही, व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये त्यांची प्रगती होत नसेल, तर अशा कारणासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. या भोगीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. फक्त वर्षातून एकदाच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करता येणार आहे. त्यामुळं प्रत्येक आईनं आवर्जून हा एक उपाय या भोगीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.